नमस्कार. हिवाळ्याच्या सुरुवातीला जी काही फुलं फुलतात आपल्या सगळ्या जंगलांची शोभा खूप मोठ्या प्रमाणात वाढवतात. त्यांच्यापैकी एक म्हणजे मॉर्निंग ग्लोरी आयपोमिया ह्या वेलाविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या घरीसुद्धा आपल्या बागेमध्ये सुद्धा वाढवता येतं. जंगलामधली जी काही जाती असतात त्यांच्याविषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे. मॉर्निंग ग्लोरी म्हणजे सकाळीच ती फुलं उमलतात आणि जसा सूर्य वरती यायला सुरुवात होते 10:30-11च्या सुमारास ती फुलं हळूहळू बंद होऊन जातात आणि मिटून जातात. ह्या इथे हा जो पसरलेला वेल आहे अतिशय सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे त्याचं आणि अतिशय छान डार्क ग्रीन पानं आणि त्याच्यावरती असलेली ही अशी सुंदर लाल भडक अशी फुलं. ही एक प्रकारची ही मॉर्निंग ग्लोरी आहे आणि ह्याचं हे जे फनेल शेप फूल असतं म्हणजे हे असं जे फूल असतं ह्याच्या आतमध्ये भरपूर मध असतो की जो मधमाशी आणि इतर कीटक खाऊ शकतात. ह्याच्यामधला जो मध असतो हा तुम्हाला दाखवणार आहे मी. बघू शकता इथे केवढा तरी ह्याच्यात हा मध आहे. हे असं असं आणि असं असं 3 लोब्स असलेली ही पानं असतात. ही जशी पानं आहेत तशीच एक्झॅक्टली तशीच पानं रताळ्याची पण असतात आणि रताळ हे सुद्धा एक प्रकारचं मॉर्निंग ग्लोरीच आहे. ह्या फुलांना आपल्या भागामध्ये लाल पुंगळी असं म्हणतात आणि इथे त्याच्याच पद्धतीची तशीच पद्धतीची अशी इथे वरती आहेत फुलं. पिवळ्या रंगाची फुलं आहेत पण ही लाल पुंगळीच्याच पद्धतीची अशी फुलं आहेत. ह्या 2 जाती इथे दिसत आहेत आणि अजून एक मॉर्निंग ग्लोरी तुम्हाला मी इथे दाखवणार आहे. ही जांभळ्या रंगाची किंवा लॅव्हेंडर कलरची आहेत आणि ह्याचं पानसुद्धा एक्झॅक्टली तसंच आहे. 3 लोब्स असलेलं पान आहे आणि हा जो वेल आहे ह्याला भोवरीचा वेल म्हणतात आमच्याकडे. ज्या वेळेला पावसाळ्यामध्ये त्याला हे असे ताणे येतात मोठे. हे जे ताणे असतात हे भोवरीचे ताणे आहेत आणि ह्या भोवरीच्या ताण्यांची भाजी आमच्याकडे करतात आणि अतिशय चविष्ट आणि खूप छान अशी आमच्या भागामध्ये सगळ्यांना खूप आवडणारी अशी ही रानभाजी होते. हे मॉर्निंग ग्लोरीच आहे आणि हे सुकलं आहे म्हणजे सुकून गेलेलं आहे. ह्याचं लाईफ सायकल पूर्ण झाली आणि हे मॉर्निंग ग्लोरीचे बिया आहेत. उष्णतेमुळे वगैरे ते उघडतं आणि हे असं मध्ये प्रत्येक खाचेमध्ये अशा बिया ठेवलेल्या असतात. ह्या बियांवरचं जे हे कव्हर असतं हे जे असतं इतकं कठीण असतं, पाण्यामध्ये भिजत नाही, वॉटरप्रूफ असं हे कव्हर असतं आणि अतिशय कठीण अशा ह्या बिया असतात. बियांनी हे फार जास्त प्रमाणात हे उगवलेलं दिसत नाही जरी कितीही बिया इथे पडल्या तरी. सीड पॉट आहे. ह्याला असे 3 टर्फलं असतात. प्रत्येक सीड पॉटमध्ये 3 किंवा 4 अशा बिया असतात. हे जे असतं हे अतिशय सुंदर असं एखाद्या आकाशकंदिलासारखं किंवा लँटर्नसारखं दिसतं. त्याच्यातून जेव्हा सूर्यप्रकाशाची तिरीप जाते त्यावेळेला तर अतिशय सुंदर अप्रतिम असं दिसतं ते. सनबर्ड्स, मधमाशा, फुलपाखरं आणि इतर बरेचसे पॉलिनेटर्स अट्रॅक्ट करण्याचं काम ते करत असतात. रताळं जे आपण अगदी रेग्युलरली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे उपासाला आपल्याला चालतं आणि त्याचं खूप मोठं जाड असं मूळ होतं. तर हे सुद्धा आयपोमिया जातीचं किंवा एक प्रकारची मॉर्निंग ग्लोरी आहे. म्हणजे हे जे मॉर्निंग ग्लोरीचे वेल असतात ह्यांच्या खालीसुद्धा असा एक जाड मुळं तयार होतात पण ती आपण खाऊ शकत नाही, एडिबल नसतात आणि ही जी जाड मुळं असतात ही जाड मुळं जमिनीत राहतात. जरी तो वेल हिवाळ्याच्या नंतर उन्हाळ्याच्या सुरुवातीला जरी तो मेल्यासारखा वाटला तरीसुद्धा तो जमिनीच्या आत जिवंत असतो आणि असा जिवंत असलेला वेल परत पुढच्या पावसाळ्याच्या मध्ये तो परत नवीन त्याला पालवी फुटते आणि त्याचे धुमारे येऊन तो परत वेल भरून जातो. एखाद्या तुमच्या शेतावरच्या बांधावरती किंवा एखाद्या ठिकाणी जर तुम्ही एखादा हे अशा आयपोमिया जातीचं जर का फुलांचा वेल बघितला असेल तर तो दरवर्षी त्याच ठिकाणी तो येत राहतो. मॉर्निंग ग्लोरीची जी बी असते सहज जर्मिनेट होत नाही, त्यामुळे त्याचं जे आयुष्य असतं सीड म्हणून त्याची जी व्हायबिलिटी असते, सीड म्हणून ते जिवंत राहण्याची त्याची जी क्षमता असते 5 ते 10 वर्ष एवढी ती असू शकते. हे जर का उगवायचं असेल तर त्याला फिजिकल ॲब्रेजन म्हणजे फिजिकली ते घासावं लागतं किंवा फिजिकली ते निसर्गामध्ये जर उगवायचं असेल तर त्याचं कुठेतरी घर्षण व्हावं लागतं किंवा काही मायक्रोब्स असतात, सूक्ष्मजीव असतात की ज्यांनी ते वरचं आवरण कुजवावं लागतं. तर अशा वेळेलाच ते बी उगवून येतं आणि ह्याच्यामुळे काय होतं की एवढ्या मॉर्निंग ग्लोरीची जरी बिया तयार झालेल्या असल्या तरी त्याचं जंगल झालेलं कधी दिसत नाही. निसर्गात असणारा प्रत्येक वेल, प्रत्येक वनस्पती, एखादा प्रत्येक सजीव याच्या इतक्या वेगवेगळ्या त्याच्या स्वतःच्या अशा स्पेशालिटीज असतात. जेवढा अभ्यास करतो तेवढा आपल्याला असं लक्षात येतं की आपल्याला खरंच खूप कमी माहिती आहे किंवा आपल्याला काहीच माहीत नाही आहे.